आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। महाडमधील गांधारी नदीला पूर, सावित्री नदी आणि गांधारी नदीचं पाणी वाढू लागल्यामुळे पुराचा धोका वाढला। महाडमधील जनजीवन विस्कळीत। गडचिरोली सिरोंचा तालुक्यामध्ये गंभीर पूरस्थिती। जवळपास 200 नागरिक सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील कुसुकपल्ली नाल्याजवळ अडकले। राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प। रायगड जिल्ह्यामधील 2,500 नागरिकांचं स्थलांतर। पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती। रायगड जिल्ह्यामधील पाली, खोपोली, वाकण रस्ता पाण्याखाली। रस्ता वाहतुकीसाठी बंद। पुराची ड्रोन दृश्य समोर। कल्याणमधील अशोकनगर परिसर जलमय। वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोकनगरमधील घरं पाण्याखाली। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान। बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंप सुद्धा पाण्यात बुडाला। आज 12वीची परीक्षा, मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस। पावसामुळे परीक्षेला जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार। दीपक केसरकर यांची माहिती। मायक्रोसॉफ्टच्या संगणकीय प्रणालीचा बिघाड आणि मुसळधार पावसामुळे देशातील 1129 विमानं विलंबानं, 400 विमानं रद्द। मुंबई आणि बंगळुरू विमानतळावर अधिक परिणाम।